तर मंडळींनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज सकाळी सकाळी पियाक म्हटलं केळीची बोंडा काढूया, कारण केळीची बोंडा भरपूर अशी लागलेली। मग पियाक म्हटलं चला आम्ही दोघांनी पण काढूया। आणि त्या केळीच्या बोंड्यांसाठी वाटे पण जास्त पडलेली, कारण ताई पण होता, तेका पण होय होते आणि माका पण होय होते। मग म्हटलं पियाक चल जाऊया। आणि पियानाने मी काठी घेतलो, कारण घराच्या पाठीमागे केळीची झाडं असल्यामुळे काही लांब जाऊची काय गरज नाही। मग काठी घेतलो आणि केळीच्या बोंडांका एकाक एकाक करून ढकललो आणि 4 तर बोंडा भेटली। आणि थंयच लिंबूचं झाड दिसला, कारण मी लावलेला झाड फर्स्ट टाईम एक लिंबू लागलेला, ते का बघितलं तर कवळा होता। मग 4 बोंडा घेतलो आणि घरात दिलो। मग ताईक 2 आणि माका 2 अशी वाटणी केलो आणि मी घेऊन इले रुमाल। मंडळींनो, ह्या भाजीसाठी खूप कष्ट पण घेऊचे लागतात, कारण ती क्लीन करूक पण जास्त टाईम लागता। जेवढी ती भाजी खाऊक चविष्ट लागता, तेवढी तिका टाईम पण जास्त लागता। मग मंडळींनो बघा मी कशा पद्धतीने क्लीन करते ती। तर हे 2 प्रकारचे, त्याच्यात एक येल्लो कलरची काठी कशी आणि प्लास्टिक सारखो भाग एक दिसता, तो कंपल्सरी काढूचोच लागता, नाहीतर भाजी कडवट जाता। कारण आमच्या आजी आणि काय करायची, आई पण आमची तशीच करायची, त्यामुळे त्यांची सवय माका लागली। रात्रीच्या वेळी ही भाजी क्लीन केली जाता आणि रात्रभर ती चिरून वगैरे पाण्यात ठेवली जातं, म्हणजे ती निवळूक होई अशी म्हणतात। त्याच पद्धतीने मी ही भाजी करते, बघू शकताय तुम्ही। लास्टचे जे भाग असतात ते पण ह्या भाजीमध्ये घेतले जातात, कारण ते टाकताना त्याने पण भाजी लई चविष्ट लागता। आणि अशा प्रकारे बारीक चिरून घेऊया। भाजी चिरून झाली आणि मंडळींनो अशा प्रकारे रात्रीची ती पाण्यात ठेवलं आहे। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करूक विसरा नको।